Hello everyone. My name is Mrunalini. I'm a Japanese language trainer. Uh, Today I'm going to introduce about basic things related to Japanese language. Uh, I will share one PDF with you. Yes. So आज एक बेसिक इंट्रोडक्शन करणार आहे अबाउट जॅपनीज लँग्वेज. सो जॅपनीज लँग्वेज ह्याच्यामध्ये पण ही सेम लाईक मराठी किंवा हिंदी सारखं ह्याचं ग्रामरचं कन्स्ट्रक्शन आहे. सो वर्ड ऑर्डर इज नॉर्मली सब्जेक्ट ऑब्जेक्ट अँड वर्ब. सो मराठीमध्ये पण आपण असंच असतं ना की पहिलं सब्जेक्ट मग ऑब्जेक्ट आणि मग वर्ब असतं. सो हे सिमिलर कन्स्ट्रक्शन आहे मराठी किंवा हिंदी सारखंच. तर जॅपनीज लँग्वेज ह्याच्यामध्ये पण बाकीच्या लँग्वेजेस सारखंच वर्ब्स, एडजेक्टिव्हज, नाउन्स आणि पार्टिकल्स असतात. ओके. सो याचे पार्टिकल्स हा जो काय प्रकार आहे हे आपण आपल्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये सेशन्समध्ये आपल्याला कळणार आहे. सो बेसिकली जॅपनीज भाषा ही 3 स्क्रिप्ट वापरून बनवली गेली आहे किंवा 3 स्क्रिप्ट वापरून ती लिहिली जाते. तर पहिली स्क्रिप्ट आहे हिरागाना. हिरागानामध्ये प्युअर जॅपनीज वर्ड्स म्हणजे जॅपनीज ओरिजिनेटेड वर्ड्स वापरलेले असतात. ओके. सो जॅपनीज ओरिजिनेटेड वर्ड्स कॅन बी रिटन इन हिरागाना स्क्रिप्ट. त्याच्यानंतर काताकानामध्ये नॉन जॅपनीज वर्ड्स किंवा फॉरेन वर्ड्स हे काताकाना स्क्रिप्टमध्ये लिहिले जातात. कांजी हे बेसिकली पिक्टोरियल स्क्रिप्ट आहे, चित्रलिपी आहे. ही चायनीज कॅरेक्टर्स पासून बनलेली आहे. ओके. तर आता जे मी म्हणलं हिरागाना स्क्रिप्ट, तर ती कशी दिसते हिरागाना स्क्रिप्ट ते आपण बघूया. सो हिरागाना स्क्रिप्ट ही अशी दिसते. ओके. आणि याच्यामध्ये टोटली 46 लेटर्स किंवा अल्फाबेट्स आहेत. ओके. सो ही जी फर्स्ट लाईन तुम्ही बघताय ही वॉवेल्सची लाईन आहे. त्याच्यामध्ये आ, ई, उ, ए, ओ असे वॉवेल्स लिहिलेले आहेत. आणि त्याच्या खाली सेम साऊंड करणारे बाकीचे पण लेटर्स आलेत, जसं की का. मग का, की, कू, के, को. मग नेक्स्ट सा म्हणलं आपण की सा, शी, सू, से, सो. ओके. सो ही अशा टाईपमध्ये हिरागानाची स्क्रिप्ट दिसते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काताकाना. काताकाना ही पण सेम लेटर्स किंवा अल्फाबेट्स ह्याच्यामध्ये आहेत, सेम प्रोनाऊन्सिएशन असणारे, पण वेगळ्या टाईपने लिहिले जातात. सो याच्यात पण 46 लेटर्स आहेत. सो अशा ह्या आपल्या 2 बेसिक स्क्रिप्ट आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कांजी पण शिकायच्या आहेत. ओके. येस. त्याच्यानंतर एक बेसिक इंट्रो करतेय. सो त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी ज्या जॅपनीज भाषेशी रिलेटेड आहेत त्या सांगतेय. सो बेसिकली जपानला जॅपनीज मध्ये काय म्हणतात, तर जपानला म्हणतात निहोन. ओके. आणि जॅपनीज लँग्वेजला म्हणतात निहोंगो. ओके. सो इट्स इंटरेस्टिंग की जपान म्हणजे लँग्वेज आणि कंट्री नेम हे ऑलमोस्ट सिमिलर आहे. ओके. तर कंट्री नेम आपण कसं सांगू शकतो, आपल्याला एकदा कंट्रीचं नाव माहिती असलं की त्याच्या पुढे गो हा वर्ड ऍड केला की आपल्याला कंट्री नेम सांगतायत, लँग्वेज नेम सांगतायत. जसं की निहोन इज जपान आणि निहोंगो इज जॅपनीज. ओके. तसंच सेम वेनी चू गोकू म्हणजे चायना. सो त्याच्या पुढे चू गोकूच्या पुढे गो हे ऍड केलं की आपल्याला चायनीज लँग्वेज असं म्हणता येतं. सो चू गोकू चायना, चू गोकू गो चायनीज लँग्वेज. त्याच्यानंतर आहे दो इत्सू म्हणजे जर्मनी आणि दो इत्सू गो इज जर्मन लँग्वेज. सो असं आपण बाकीच्या कंट्री नेम्स आपल्याला माहिती झाले की आपल्याला त्याचं लँग्वेज म्हणता येतात. सेम वेनी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला कंट्री नेम माहिती असलं जॅपनीज मध्ये की आपल्याला नॅशनॅलिटी पण सांगतायत इझिली. आपल्याला फक्त काय करायचंय, आपल्याला कंट्रीच्या पुढे जिन हा वर्ड ऍड करायचा आहे की आपल्याला मिळणार आहे नॅशनॅलिटी. ओके. जसं की सांगितलं होतं निहोन म्हणजे जपान.
सो निहोनच्या पुढे जर जिन हा वर्ड ऍड केला आपण, तर होतं निहोन जिन म्हणजे जॅपनीज पर्सन. ओके. तसं इंदो म्हणजे इंडिया. सो इंदोच्या पुढे जिन ऍड केलं, इंदो जिन म्हणजे इंडियन. ओके. सेम वे नी दो इत्सू म्हणजे जर्मनी. सो दो इत्सू जिन इज जर्मन पर्सन. येस. सो ह्या एक दोन इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. आता एक सिम्पल. नेक्स्ट आहे जिको शोकाई म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. सो सेल्फ इंट्रोडक्शन कशी करतो आपण जॅपनीज मध्ये? तर जेव्हा केव्हा आपण कोणालाही फर्स्ट टाइम भेटणार आहोत, तेव्हा आपण म्हणू शकतो हाजी माश्ते म्हणजे हाऊ डू यू डू. ओके. जेव्हा आपण फर्स्ट टाइम भेटतोय कोणाला तरी. त्याच्यानंतर वी कॅन टेल अवर नेम. सो आय कॅन से वाताशी वा, वाताशी वा मृणालिनी देस. Then I can tell my nationality. Indojin des. Then I can tell where I'm staying. So I live in Pune. So Pune ni sunde imasu. And at the end आपल्याला यूज करायचं आहे हे सेंटेन्स. दोझो योरोशिकू ओनेगाई शिमास म्हणजे प्लीज टू मीट यू. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला जिको शोकाई म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन करता येते. त्याच्यानंतर अजून एक सांगते, म्हणजे नंबर्स कसे काउंट करायचे जॅपनीज मध्ये. सो नंबर्सचं पण एक मजेशीर गोष्ट आहे. आपल्याला जर 1 to 10 हे नंबर जॅपनीज मध्ये एकदा पाठ झाले की आपल्याला पुढचे नंबर लॉजिकली तयार करता येतात, पाठ करायची गरज नाहीये. सो 1 to 10 आपल्याला लर्न करायचे. सो 1 इज इची, नी, सान, शी और योन, गो, roku, shichi और नाना, हाची, क्यू अँड जू. सो हे झाले 1 to 10 नंबर्स. आता एकदा हे आपले लर्न झाले की आपण पुढचे नंबर्स कसे तयार करू शकतो. तर हे सिंपल मॅथ्स आहे. आपण कसं करतो, 11 म्हणजे काय, 10+1. सो 10+1 इज 11. सो व्हॉट इज 10? 10 इज जू, जे आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं. आणि 1 इज इची. सो सिम्पली 11 विल बी जू इची. What is 12? 12 is 10+2. So 10 is Ju, 2 is Ni. So 12 will be Juni. 10 plus 3 means 13. So Jusan 13. So accordingly आपल्याला पुढचे नंबर्स लॉजिकली तयार करता येतात. सो हे खूप छान आहे आणि इझी होतं त्यामुळे आपल्याला ते. येस. आता एकदा आपल्याला नंबर नेम्स कळले 1 to 10 की त्याच्यावरून आपण मंथ्स पण म्हणू शकतो. सो मंथ्स ऑफ द इयर. ओके. सो मंथला म्हणतात जॅपनीज मध्ये गात्सू. ओके. आता मंथ्स नेम कसे म्हणायचे, तर एकदम सिंपल आहे. आपण शिकलोय 1 to 10 कसे म्हणायचे जॅपनीज मध्ये. ओके. सो हे लोक सिम्पली जानेवारीला फर्स्ट मंथ. सो फर्स्ट 1 इज इची. सो इची प्लस मंथ ना, इची प्लस गात्सू इज इची गात्सू म्हणजे जानेवारी फर्स्ट मंथ. सेकंड मंथ, सो 2 ला काय म्हणतात, नी. सो नी प्लस गात्सू म्हणजे मंथ. सो नी गात्सू इज फेब्रुवारी. सान इज 3. सो सान गात्सू इज मार्च. असं आपण अकॉर्डिंगली सगळे मंथ्स म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर एक अजून एक बघूया. सो डे टू डे लाईफ मधले एक सिंपल ग्रीटिंग्स आहेत जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करू शकतो. सो गुड मॉर्निंग इज ओहायो गोझाईमास. त्याच्यानंतर हॅलो किंवा गुड आफ्टरनून साठी कोनिचिवा. गुड इव्हिनिंग साठी कोंबावा. गुड नाईट साठी ओयासुमी असाई. गुड बाय साठी सायोनारा. थँक्यू साठी अरिगातो गोझाईमास. एक्सक्यूज मी किंवा सॉरी साठी सुमिमासेन. सो हे आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेच ग्रीटिंग्स आपण शिकणार आहोत आपल्या
मध्ये. त्याच्यानंतर मी जेव्हा सांगितलं होतं की जॅपनीज भाषेमध्ये जसं बाकीच्या भाषांसारखेच वर्ब्स, ऍडजेक्टिव्हज, नाउन्स या गोष्टी येतात, तसंच एक पार्टिकल म्हणून एक प्रकार आहे जो की ग्रामरचा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, तो पण येतो. तर इथे एक बेसिक पार्टिकलची तुम्हाला ओळख करून देणार आहे. अगदी बेसिक पार्टिकल आहे हे. सो हे पार्टिकल आहे वा. ओके. सो हे जे वा पार्टिकल आहे, हे सब्जेक्ट मार्कर म्हणून ओळखलं जातं. हे सब्जेक्टला लावलं जातं. ओके. सो हे आपण वा पार्टिकल कसं यूज करायचं वाक्यामध्ये ते शिकूया. सो आता मी मराठीत वाक्य सांगतेय, कारण मराठी आणि जॅपनीजचं ग्रामरचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन सेम आहे. सो मी कंपनी एम्प्लॉई आहे असं म्हणायचंय मला. तर मी साठी शब्द आहे जपानीमध्ये वाताशी. कंपनी एम्प्लॉई साठी शब्द आहे हायशाईन. आणि आहे ह्याच्यासाठी शब्द आहे देस. ओके. सो काय काय म्हणलं आपण? मी कंपनी एम्प्लॉई आहे. सो मी साठी आहे वाताशी. वाताशी खायशाईन देस. पण हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली पूर्ण नाहीये. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट साठी वा पार्टिकल ऍड करावं लागेल, म्हणजे ते ग्रॅमॅटिकली बरोबर होईल. सो वाताशी वा खायशा इन देस म्हणजे मी कंपनी एम्प्लॉई आहे असं होईल. ओके. आता अजून एक सेंटेन्स बनवूया. तर मला म्हणायचंय मी स्टुडंट आहे. सो मी साठी आपण जसं म्हणलं की वाताशी हा वर्ड यूज करायचा आहे. वाताशी हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्या सब्जेक्ट मार्क करण्यासाठी आपल्याला वा हे पार्टिकल लावायचं आहे त्याला. त्याच्यानंतर स्टुडंट साठी शब्द आहे गाक्सेई. आणि आहे ह्याच्यासाठी शब्द आहे देस. सो कसं सेंटेन्स झालं? वाताशी वा गाक्सेई देस. मी स्टुडंट आहे. आय एम अ स्टुडंट. सो हे अशा प्रकारे वाचा यूज करून आपण एक सेंटेन्स बघितलंय. त्याच्या पुढचं सांगते. आता सेमच सेंटेन्स वाचाच यूज करून आपण अजून एक सेंटेन्स बघतोय, पण आता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तर जनरली आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताना आपण ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स क्वेश्चन मार्क ऍड करतो, बरोबर? आणि क्वेश्चन वर्ड पण आपण यूज करतो, पण क्वेश्चन मार्क पण ऍड करतो. पण जपानीमध्ये क्वेश्चन मार्क नाहीये, तर त्याच्याऐवजी ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स आपल्याला का हे लेटर ऍड करायचंय. त्याचं मिनिंग असतं क्वेश्चन. क्वेश्चन विचारतोय आपण. ओके. सो आपण एक प्रश्न कसा बनवायचा, प्रश्न कसा विचारायचा जपानीत हे बघूया. सो मला म्हणायचंय की तुम्ही स्टुडंट आहात का? ओके. किंवा तू स्टुडंट आहेस का? सो तू किंवा तुम्ही साठी आहे, यू साठी आहे आनाता. ओके. स्टुडंट आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं, स्टुडंट साठी शब्द आहे गाक्से. आणि आहे साठी शब्द आहे देस. आणि शेवटचा क्वेश्चन मार्क आहे का म्हणायचंय आपल्याला, बरोबर? त्याच्यासाठी शब्द आहे, लेटर आहे का वापरायचंय आपल्याला ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. सो कसं होईल सेंटेन्स? अनाता वा गाक्सेई देस का. सो अनाता इथे आपला आहे सब्जेक्ट, त्यामुळे सब्जेक्ट मार्कर वा आपण इथे वापरलाय आणि पुढचं सेंटेन्स बनवलंय. सो अनाता वा गाक्सेई देस का. तू किंवा तुम्ही स्टुडंट आहात किंवा आहेस का. ओके. तर आता जर आपल्याला ह्याचा रिप्लाय हो आहे असं म्हणायचं आहे असेल, हो मी स्टुडंट आहे असं म्हणायचं असेल, तर कसं देणार आहे आपण? तर हो किंवा येस साठी हाई हा शब्द आहे. ओके. आता आपल्याला म्हणायचंय मी स्टुडंट आहे. सो मी साठी वाताशी हा शब्द आहे. आणि गाक्सेइदेस आपण वरती केलंय. ओके. स्टुडंट आहे. सो कसं आपण आन्सर बनवणार आहे? हाई वाताशी वा गाक्सेइदेस. हो मी स्टुडंट आहे. हो मी स्टुडंट आहे असं होईल. ओके. सो हे झालं येस मधला रिप्लाय. आता जर आपल्याला निगेटिव्ह रिप्लाय द्यायचा असेल,
आणि नाही म्हणायचं असेल तर आपण कसं उत्तर देणार आहे? तर प्रश्न आपण एकदा परत वाचूया. ओके, हा वेगळा एक प्रश्न विचारेन मी. अनाथा सेमच ठेवलाय. अनाथा म्हणजे तू किंवा तुम्ही. ओके. खायशाईन कंपनी एम्प्लॉई आणि देस का आहे का. सो तू कंपनी एम्प्लॉई आहेस का किंवा तुम्ही कंपनी एम्प्लॉई आहात का, हे आपण कसं विचारणार? अनाथा वा खायशाईन देस का. ओके. आता ह्याचा आपल्याला निगेटिव्ह रिप्लाय म्हणजे नाही, मी कंपनी एम्प्लॉई नाहीये असं म्हणायचंय. तर आपण हे कसं लिहिणार आहोत? तर नो किंवा नाही साठी जपानीमध्ये शब्द आहे इये वाताशी वा हायशाइन देवा अरिमासेन. सो हे जे देस म्हणलं होतं आपण आहे का, तर त्याचं निगेटिव्ह जेव्हा आपण करतोय तेव्हा त्याचं देवा अरिमासेन असं होतं. त्यामुळे कसं झालं? नाही, मी कंपनी एम्प्लॉई नाहीये. सो मी नाही साठी ई आहे, मी साठी वाताशी वा, कंपनी एम्प्लॉई साठी काय शाईन आणि नाहीये साठी देवा अरिमासेन. त्यामुळे कसं सेंटेन्स झालं? इये वाताशी वा हाय शाईन देवा अरिमासेन. सो ही काही सिंपल सेंटेन्सेस आणि सिंपल काही काही गोष्टी मी सांगितल्या. ह्या आणि अजून खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. सो आजसाठी थांबते. थँक्यू सो मच.